रतन टाटा यांच्या निधनाने भारताने एक महान उद्योजक गमावला. वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे देशभरात शोककळा पसरली आहे. याच निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रतन टाटा यांच्याशी संबंधित काही आठवणी आपल्या सोशल मीडियावरती पोस्ट केल्यात. छत्रपती शिवाजी महाराजांशी कोणाचीच तुलना होऊ शकत नाही, पण समर्थ रामदास स्वामींनी महाराजांना दिलेलं श्रीमंत योगी हे वर्णन रतन टाटांना अचूक ठरतं, असं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये काय म्हटलंय पाहूयात. रतन टाटा यांचं निधन झालं. जवळपास 156 वर्षांची परंपरा असलेल्या एका उद्योग समूहाला ज्यांनी खऱ्या अर्थाने 21व्या शतकात आणलं आणि टाटा ही नाममुद्रा ज्यांनी जगभर नेली ती रतन टाटांनी. बरं, हे सगळं करताना एखाद्या योगी माणसाची स्थितप्रज्ञताच ठेवायची ही टाटा समूहाची शिकवण पूर्णपणे अंगीकारायची हे खरं तर कठीणच, पण ते रतन टाटांना जमलं. रतन टाटांकडे टाटा समूहाची धुरा आलीच ती GRD सारख्या एका अत्यंत प्रभावशाली उद्योजकाकडून. स्वातंत्र्यानंतर तत्कालीन सरकारांशी आणि लायसन्स राशी झगडा करत GRDनी टाटा उद्योगाचे पंख विस्तारले आणि ते पंख मधून मधून छाटण्याचे उद्योग त्यावेळच्या सरकारनं केलं. योगायोग बघा की लायसन्स राज संपायला आला आणि औद्योगिकरणाच्या उंबरठ्यावर असताना रतन टाटा समूहाचे अध्यक्ष झाले. भारतीय उद्योगाच्या पायातल्या शृंखला गळून पडल्या, पण पुरेशी ताकद आलेली नसताना ऑलिम्पिक स्पर्धेत उतरल्यावर जे होईल तशी काहीशी अवस्था भारतीय उद्योग जगाची झाली होती. पण रतन टाटांना खऱ्या अर्थाने जागतिकीकरण भारतीय मनांना कसं घडवेल याचा अंदाज होता आणि भारतीय मनगट जागतिक बाजारपेठ पेलायला कशी सक्षम आहेत हे देखील अचूक माहिती आहे. त्यामुळे कॉफी पासून हातातल्या घड्याळापर्यंत ते जगातील सगळ्यात मौल्यवान IT कंपनी TCS बनवण्यापर्यंत ते ब्रिटिशांचा मानबिंदू असणारी जॅग्वार आणि लँड रोव्हर कंपनी ताब्यात घेण्यापर्यंत अनेक सीमोल्लंघने रतन टाटांनी साध्य केली. स्वतःचं छोटेखानी घर असावं हे प्रत्येक भारतीयांचं स्वप्न. हे हेरून टाटा हाऊसिंगची सुरुवात करणारे रतन टाटाच आणि प्रत्येक भारतीयाला परवडेल अशी नॅनो गाडीच्या निर्मितीचं स्वप्न वास्तवात उतरवणारे टाटाच. टेटली, कोरस स्टील, जॅग्वार यासारख्या आंतरराष्ट्रीय ब्रँड ताब्यात घेणाऱ्या रतन टाटांना सामान्य भारतीय माणसाची नस पण अचूक माहिती होती. सगळं उभं राहायचं पण तरीही कशातच गुंतून न पडता निर्विकार राहायचं हे कोणाकडून शिकायचं असेल तर रतन टाटांकडूनच. माझे आणि रतन टाटांचे व्यक्तिगत जिव्हाळ्याचे संबंध होते आणि मी एखादी कल्पना त्यांच्या पुढे मांडली आणि रतन टाटांनी त्याला प्रतिसाद दिला नाही असं कधीच घडलं नाही. आम्ही मांडलेल्या महाराष्ट्राच्या विकास आराखड्याबाबत त्यांनी केलेल्या सूचना असोत की नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सत्तेच्या काळात उभारलेल्या बॉटॅनिकल उद्योगासाठी CSR मधून दिलेला निधी असो, त्यांचा माझ्याबद्दलचा आणि पक्षाबद्दलचा जिव्हाळा अनेकदा दिसून आला आहे. बॉटॅनिकल उद्योगाच्या उभारणीच्या वेळेला सुरुवातीला मंजूर झालेला निधी कमी पडला, पण कामाचा आवाका लक्षात घेऊन आणि जीव ओतून आम्ही जे काम करत होतो ते पाहून त्यांनी कधीच निधीच्या बाबतीत हात आखडता घेतला नाही. इतकंच नाही, ते उद्यान पूर्ण झाल्यावरही त्यांनी ते बघायला यावं अशी विनंती मी केली होती. ज्याला त्यांनी मान देऊन ते स्वतः नाशिकला आले होते. रतन टाटांची अजून एक गोष्ट मला प्रचंड आवडायची, ती म्हणजे त्यांचं श्वानप्रेम. आमच्यातली ही एक समानता. ताज हॉटेल समूहाच्या परिसरात असू देत की बॉम्बे हाऊस हे टाटा समूहाचं मुख्यालय, तिथे भटक्या श्वानांची पण उत्तम काळजी घेतली जायची. रतन टाटांच्या श्वान प्रेमाबद्दलचा एक किस्सा मी एके ठिकाणी वाचला होता. रतन टाटांना त्यांच्या दातृत्वाचा गौरव करणारा एक खूप मोठा सन्मान लंडन मधल्या बकिंगहॅम राजवाड्यात होणार होता, पण अगदी ऐनवेळेला त्यांनी त्यांचा कार्यक्रम रद्द केला, कारण त्यांच्याकडच्या टँगो आणि टिटो या 2 श्वानांपैकी एक खूप आजारी होता. रतन टाटांनी प्रिन्स चार्ल्स यांना कळवलं की अशा स्थितीत मी त्यांना श्वानांना सोडून येऊ शकत नाही. रतन टाटा माणूस म्हणून किती मोठे आहे हे या उदाहरणातून जाणवतं. आज मी एक ज्येष्ठ मित्र गमावला याचं दुःख आहे, पण एकूणच भारताने कदाचित शेवटचा असा कर्तृत्ववान तरीही निर्लेप राहिलेला उद्योजक गमावला, हे त्याहून मोठं दुःख. छत्रपती शिवाजी महाराजांशी या जगात कोणाचीच तुलना होऊ शकत नाही, पण समर्थ रामदास स्वामींनी महाराजांचं वर्णन जसं अचूक केलं आहे तसं इतर कुठे आढळत नाही. त्यात त्यांनी महाराजांना श्रीमंत योगी असं म्हटलं. रतन टाटांबद्दल विचार करताना श्रीमंत योगी ही उपमा तंतोतंत पटते, पण श्रीमंत असून देखील त्यांनी आपल्या श्रीमंतीचा तमाशा कधीच मांडला नाही. असा माणूस पुढच्या पिढ्यांना पाहायला न मिळणं ही अधिक दुःखाची बाब. रतन टाटांना माझी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली. राज ठाकरे. अशी भावनिक पोस्ट लिहित राज ठाकरेंनी रतन टाटांसोबतच्या आठवणी सांगितल्या. त्यांच्या निधनानं देशभरात हळहळ व्यक्त केली जाते.
महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.